तर मॅच ऑन होते. चला सामन्याला सुरुवात करा. 3 षटकाचा सामना राहील. अजित काथारा गोलंदाजी ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये 3 षटकाचा सामना एकच एंड कडून आता खेळवले जाणार आहेत. स्ट्राईक वरती पाहायला मिळते पडगे टीमची सलामीची जोडी सुभाष ठाकूर आणि नॉन स्ट्राईक एंड वरती प्रीतम पाटील. लेट्स प्ले. दोन्ही टीमला कॉम्बॉक्स मधून खूप साऱ्या शुभेच्छा. हो पहिल्याच बॉल वरती सुभाष ठाकूर इनसाइड आउट फटका सजवतोय, पण बाउन्स बॉल अडवला जाईल. या बॉल वरती धाबा कंप्लीट केल्या जातील. त्यामध्ये दोन धाब्याच्या मदतीनं अकाउंट ओपन केलं जाते टीम पडगे 40+ टीमचं. तर आपण पाहिलं रॉबी जोशी सुरभी 11 या नावाने मैदानाच्या आतमध्ये पडगे 40+ या टीमला आपण पाहतोय आणि नवीन टी शर्ट देखील त्यांनी परिधान केलेत. आणि त्यांच्या अगेन्स्ट गौरी स्पोर्ट्स नेवाले 40+ या संघाला आपण पाहतो. दोन्ही आजूबाजूची गावं आणि मैदानाच्या आतमध्ये इथून कसा खेळ साकार करतील दोन्ही टीम, कारण इथून जो संघ जिंकेल तो मात्र एका ट्रॉफीसाठी हकदार बनणार. विकेट यावेळी हुक केलाय. फुलचा फटका पॉवरफुल. चेंडू चाललाय सीमा रेषे गुल चौकार. चार धाब्याच्या मदतीनं संघ 6 या आकड्यावरती. नेक्स्ट मॅच देवीचा पाडा 40+ विपक्ष वाबनजे 40+. दोन्ही टीम आपण सज्ज राहायचंय. यानंतर तुमचा सामना खेळवला जाणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी एक प्रतिनिधी पाठवा वाबनजे टीम. देवीचा पाडा 40+ टीमचा संघनायक आमच्यापर्यंत आहे. 2 बॉलचा खेळ झाला आणि धाव संख्या 6 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव, त्यानंतर हा चौकार. कुट टप्प्याचा बॉलवरती सुभाष ठाकूरने दिशा दाखवली, ऑन साईडला टार्गेट केलं आणि 4 धावा मिळवल्या. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाज सज्ज. हो यावेळी देखील फटका फसलाय जरूर. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न, क्विक. अगदी चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. जिथे सिंगल होती तिथे मात्र डबलला कन्वर्ट केलं जात आहे. चित्याच्या चपलाईने धाबा इथे छोट्या धाबा काढल्या जात आहेत. 2 धाब्याच्या मदतीनं धाव संख्या पुन्हा एकदा पुढे चालले. टोटल 8 धाबा स्कोर कार्ड वरती. पॉवर सर्कलला कॅपिटलाइज करायचा प्रयत्न मात्र दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून केला जातोय. पडगे टीमला माहिती आहे की आपण पहिल्या सत्रामध्ये चांगल्या धावा संख्या उभाराव्या लागतील, कारण आजच्या रात्रीमध्ये जेवढ्या मॅचेस झाल्यात तेवढ्या मात्र सेकंड सत्रामध्ये चेस धावा झालेल्या आहेत. त्यामुळे इथून मात्र 3 षटकाच्या सामन्यामध्ये 40-45 धावांचा डोंगर इथून कसा उभारला जाईल याचा प्रयत्न 2 फलंदाजांच्या माध्यमातून सध्याच्या घडीला आपण पाहतोय. टोटल धाव संख्या आता स्कोर कार्ड वरती लागली ती म्हणजे 8 ऑन अ बोर्ड. पहिलं षटक प्रगतीपथावरती. अजित काथाराचा पुढचा बॉल, वेगवान बॉल, यावरती देखील प्रहार केलाय. तगडा प्रहार. फलंदाज सुभाष ठाकूरच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. चार धावेच्या मदतीनं धाव संख्या 12 या आकड्यावरती आपण पाहतोय. 12 ऑन अ बोर्ड विदाउट एनी विकेट. सुरुवात चांगली. रॉबी जोशी सुरभी 11 पडगी आज संघाची यावेळी देखील स्ट्रेट डाउन द ग्राउंड. वॉट अ स्ट्रोक. बॉल वन बाउंस ओव्हर द रोप. टॉप शॉट. सुभाष ठाकूर इज ऑन फायर नाउ. टोटल स्कोर मूव्स ऑन 16 ऑन अ बोर्ड. सोळा धाबा स्कोर कार्ड वरती लागलेत. बॅक टू बॅक बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळत आहेत सुभाष ठाकूरच्या माध्यमातून. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 5 बॉल फेस केलेत सुभाषने आणि 5 बॉल मध्ये
16 धावा सुभाषच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. प्रत्येक बॉल गणेश इथे फिल्डिंग चेंजेस पाहायला मिळत आहेत, परंतु इनफिल्डला क्लिअर केलं जाते. पॉवर सर्कलचा फायदा कसा उचलायचा त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये सुभाष ठाकूरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग झाला आहे. कॅचची संधी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये टिपला जातोय शेल. अगदी चांगली कॅच मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. इथून मात्र पहिल्या विकेटचं पतन, फलंदाज बाद. चला स्पीडअप करा. नेवाले 40 प्लस टीम. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या टोटल स्कोर कार्ड वरती लागले. 16 धाबा स्कोर कार्ड वरती लागलेत. एक गडी गमावलाय सुभाष ठाकूर खरं तर बाद झाला. सुरुवात चांगली करून दिली सुभाष ठाकूरनं आणि अंतिम बॉलवरती इनसाइड आउटचा फटका अगदी फसला आणि त्यावरती कॅच घेतली आणि पहिला मोहरा गारद झालाय पडगे 40 प्लस टीमचा. रॉबी जोशी सुरभी 11 पडगे 40 प्लस या नावाने मैदानाच्या आतमध्ये पडगे संघाला आपण पाहतोय नवीन जर्सी आणि आपण पाहतो नवीन जर्सी परिधान करून पहिला सामना जिंकलाय. आता दुसऱ्या सामन्यामध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चांगली धावसंख्या उभारले. आता तिसऱ्या क्रमांकावरती नवीन खतर फलंदाज सुरेश जोशी यांना आपण पाहतो. मागील मॅचमध्ये देखील सुरेश जोशी यांचा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. बॅटिंगमध्ये चांगलं योगदान सुरेश जोशी यांच्या माध्यमातून देण्यात आलंय आणि तेच आता आपल्याला फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती सुरेश जोशी यांना पाहणार आहोत आणि स्ट्राईकवरती प्रीतम पाटील. मागील इनिंगमध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकला, शुद्ध मराठीतील गोडवा, चांगली वाणी त्यांच्या माध्यमातून आपल्याला नेहमी ऐकायला मिळते आणि ते प्रीतम पाटील आता आपल्याला ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळणार आहेत. टोटल एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 16 रन, 16 धाबा स्कोर कार्डवरती लागलेत. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालाय नितीन काथारा. जे आपण गोलंदाजाला पाहतोय, थोडं स्पीडअप करा क्रिकेटमध्ये. सामना थोडासा स्पीडअप असू द्या. नितीन खाताराचा पहिला बॉल. हो, पहिलाच बॉल आपण पाहिला, वेगवान गतीचा बॉल. ओव्हर पिच बॉल टाकण्याचा प्रयत्न होता. बॅट जशी उचलली तसा बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. अतिरिक्त गती या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाली. नीता बॉलची सांगता पहिला बॉल नितीन खाताराचा डॉट आणि त्यानंतर मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. प्रीतम पाटील यांचा झेल ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. सोपा झेल ड्रॉप, रनआउटची संधी आणि इथून मात्र धाव कंप्लीट केली जाईल. अगदी सुखरूपरित्या आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये प्रीतम पाटील यांना आपण पाहतोय. 2 धाबेच्या मदतीनं संघ पुढे जाईल. टोटल 18 धाबा स्कोर कार्डवरती, 18 ऑन बोर्ड. 18 धाबा आपण स्कोर कार्डवरती पाहतोय. दुसरा षटक प्रगती पथावरती. इथून धाबा कशा वाचल्या जातील हा प्रयत्न नितीन काथारा यांचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण पहिल्या इनिंगमध्ये जर 40-45 धाबा जर उभारल्या पडगे 40 प्लस टीमने, तर मात्र सेकंड सत्रामध्ये चेस करताना धाबा कठीण बनतील गौरी स्पोर्ट्स नेवाले 40 प्लस टीमला. हे देखील त्यांना ठाऊक आहे आणि त्या कारणामुळे इथून धाबा कमी द्यायच्या याचा प्रयत्न करत असताना नितीन काथारा यांना आपण पाहत आहोत. लिडिंग एज लागले. इथून मात्र गलीच्या क्षेत्रामध्ये राजेश काथारा यांना आपण पाहिलं. बॉलपर्यंत आले, चेंडू पकडला, फेकला, तोपर्यंत या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. निर्धाव बॉलची सांगता प्रीतम पाटील यांच्यावरती थोडासा दबाव निर्माण केला आहे. कारण 3 षटकाचा सामना म्हटलं की प्रत्येक जो नवीन फलंदाज येईल तो मात्र चौकार षटकारांची मोहर लावण्यासाठी खरं तर आलेला असतो आणि इथून मात्र आपण मागील बॉल डॉट पाहायला मिळाला. हो, यावेळी लॉप केलाय. पिकअप स्ट्रोक अखेरीस प्रीतम पाटीलच्या बॅटमधून कॉक कॉर्नर रिझर्व मध्ये दमदार हिट षटकार. सरासरी गाठली होती चांगली मैदानाच्या आतमध्ये पडगे 40 प्लस टीम आणि तिसऱ्या षटकामध्ये आता इथून धाबा वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे राजेश काथारा या गोलंदाजाचा.
हो, यावेळी लेग स्टिकला बॉल डिलिव्हर्ड केला होता आणि त्याच दिशेने बॅट फिरवले. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. आले आले आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना फलंदाज राजू भोईरच्या बॅटमधून हा चौकार. येस, थँक्यू डीजे. 4 धाबेच्या मदतीनं धावसंख्या 29 या आकड्यावरती. दुसऱ्या बॉलवरती चौकार आला. थोडासा खराब बॉल पाहायला मिळाला. त्या कारणामुळे 4 धावा मिळत आहेत. नेक्स्ट बॉल राजेश काथारा. हो, पुन्हा एकदा खूप टप्प्याचा बॉल फेकण्याचा प्रयत्न आणि या बॉलवरती पंचाने या बॉलला लगेच दंडित केलं. लेग स्टिकच्या बॉल बाहेर बॉल असं पंच दर्शवतायत. थर्ड अंपायर नाहीये. ऑन फील्ड जो निर्णय आहे तो मात्र तुम्हाला मान्य करावा लागेल. राजेश काथारा यांचा बॉल आपण पाहिला. टप्पा खाल्ल्यानंतर बॉल थोडासा सरळ राहिला, त्या कारणामुळे पंचाने या बॉलला तर राजेश शेठ काथारा यांनी लगातार 2 विकेट घेतली तर लाडू यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येणार आहे. व्हाईट बॉलची सांगता पण पाहिली. हो, यावेळी देखील फटका चांगला आहे. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न वाईटिश लॉंग मध्ये 1 बाउन्स बॉल अडवला जातोय. तोपर्यंत या बॉलवरती मिळेल फक्त सिंगल धावेच्या मदतीनं स्कोर 31 या आकड्यावरती. 31 ऑन बोर्ड. 31 धावा स्कोर कार्डवरती जरूर लागलेत. धावा वाचवण्याचा प्रयत्न डेथ ओव्हरमध्ये करण्याचा प्रयत्न राजेश काथारा यांचा सफल आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित काही बॉलचा खेळ बाकी पहिल्या सत्रामधील. राईट आर्म राऊंड द विकेटनं बॉल आपण हा पाहिला. खराब बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. अगदी मागे बॉल पिच करण्याचा प्रयत्न होता. खूप टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न. फिंगर रोल केले होते परंतु प्रयत्न असफल पाहायला मिळाला. वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव. 32 धावा स्कोर कार्डवरती. 32 ऑन बोर्ड. षटकातले उर्वरित काही बॉलचा खेळ अजूनही बाकी. स्लोअर वन ऑन साईडला. बॅकवर्ड स्पेल एक रिझनमध्ये फिल्डर आहेत. बॉल पर्यंत येतील, चेंडू पकडतील, फेकतील तोपर्यंत 2 धावा घेण्याचा उद्या आहे आणि 2 धावा मिळतील. खराब थ्रो पाहायला मिळाला आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 34 या आकड्यावरती. 34 रन्स ऑन बोर्ड. उर्वरित बॉल आपल्याला पाहायला मिळतील या षटकातील शिल्लक राहतील 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी. 34 धावा आल्यात 3 षटकाच्या सामन्यामध्ये. पहिल्या सत्रामध्ये चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला जातोय. हो, यावेळी स्टेप आउट केलाय. फटका बसलाय. नो मॅन स्लॅन मध्ये बॉल जाईल का रनिंग कॅच होईल? सेफ लँडिंग बॉलची. 2 धावा मिळतील या बॉलवरती. प्रयत्न चांगले होते. खऱ्या अर्थाने वाईडिश लॉंग ऑफला जे फिल्डर होते ते मात्र ते धावत आले नाही. त्या कारणामुळे लॉंग ऑनचा फिल्डर अगदी धावत गेला, बॉलपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला. तो बॅट परंतु हाताला बॉल ब्रश झाला नाही. नो मॅन स्लॅन मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहिला. 2 धावा मिळतील. 36 धावा लास्ट बॉल ऑफ द इनिंग. यावेळी देखील ऑन साईडला अलॉंग द कार्पेटच्या सहारे बॉल आणि या बॉलवरती देखील 2 धावा. फेकी थोडीशी खराब. तिसरी धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथून मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. अशा रीतीनं पहिल्या सत्राची झाली समाप्ती आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38 लागले स्कोर कार्डवरती आणि 39 धाब्यांचं लक्ष घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये गौरी स्पोर्ट्स नेवालिया 40+ मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. रॉबी जोशी सुरभी 11 पडगे टीमने 38 धाबा बनवलेल्या आहेत. 39 धावांचे लक्ष आहे. नेक्स्ट मॅच वाबंजे विपक्ष देवी चपाडा 40+. चला टॉस केला जाईल 2 टीम दरम्यान. चला बाबांच्या टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी संपर्क साधा. देवी चपाडा टीमचे कॅप्टन
तो टॉस जिंकलाय हार्दिक पांड्या भालचंद पाटील याने. आणि भालचंद, निर्णय काय आहे? गोलंदाजी करण्याचा निर्णय. आणि पहिल्या मॅच मध्ये देखील हार्दिक पांड्याने टॉस जिंकून गोलंदाजी घेतली होती आणि अगदी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 2025-26चा हंगाम हार्दिक पांड्या भालचंद्र पाटील यांच्यासाठी चांगला राहिलाय. गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली आणि देवीचा पाला टीमने खऱ्या अर्थाने खरं तर चांगलं क्रिकेट खेळलंय मैदानाच्या आतमध्ये 2025-26 मध्ये. देवीचा पाड्याचे जावई आदरणीय महेंद्र पाटील वलवली यांचं इथं शुभागमन होते. साहेब, आपण यावं अतिथी मंचावरती. आपलं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करत आहोत. चला, पडगे टीम 12 खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. पडगे 40+. 12 नाही का? तर चला, गोलंदाज फक्त नाव कळवा. निलेश. तर 12वा खेळाडू नाहीये, त्या कारणाने आयोजन कमिटीच्या माध्यमातून रॉबी जोशी सुरभी 11 पडगे 40+ टीमला 2 धाब्याने पॅनलाइज केलं जात आहे. कारण 2 धाब्याची पॅनल्टी इथून यस मान्य करावी लागेल. आणि आता आपण 2 धाबा इथून कपात करतोय. 39 धाबा करायच्या होत्या ना, त्यामुळे आता 37 धाबाचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये घेऊन गौरी स्पोर्ट्स नेवाली 40+ या संघाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. महेंद्र पाटील आणि राजेश काथारा हे दोन खरं तर मुख्य ट्रम्प कार्ड मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती निलेशला आपण पाहतोय. 2 धाब्याने पॅनलाइज केलं, 2 धाबा कमी केल्यात. 39 जिथे धावा करायच्या होत्या, आता मात्र तिथे 37 धाब्यांचं लक्ष. मॅच ऑन, दोन्ही टीमला शुभेच्छा. 37 धाब्यांचं लक्ष. सलामीला राजेश काथार ऑन स्ट्राईक. गोलंदाजी ट्रॅकवरती निलेश भोईर हा गोलंदाज आपण पाहतोय. रॅटामा उर्ध विकेटनं पहिल्याच बॉलवरती प्रहार केलाय. अरुंद कार्पिटच्या सहारे बॉल वाईडिश लॉंग ऑनला. सिंगल मिळेल. सिंगल धाब्याने अकाउंट ओपन केलं जातंय. बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट्स नेवाली 40+ या टीमचं. रॉबी जोशी सुरभी 11 पडगे 40+ या संघाने पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्यात. टोटल 38 बनवले होते. 39 धाब्यांचं लक्ष होतं, परंतु 2 धाबा कपात केल्या आणि त्यामुळे इथून 37 धाब्यांचं लक्ष आहे. आणि पहिल्या बॉलवरती सिंगल आले. 37 धाब्यांचं लक्ष असताना 3 षटकाचा सामना आणि इथून मात्र पॉवर सर्कलचं षटक कशा प्रकारे कॅपिटलाइज करेल गौरी स्पोर्ट्स नेवाले 40+ हे पाहणं तेवढंच महत्वपूर्ण राहील. कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा येणं गरजेचं राहील. चांगली धावसंख्या तुम्हाला उभारावी लागेल पहिल्या षटकामध्ये. इथून जो संघ जिंकणार तो मात्र थेट सुपर 3 मध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. सोपा कॅच ड्रॉप होतोय. सिंगल कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. सोपा झेल होता. लॉंग ऑफला कॅच ड्रॉप आणि इथून जीवनदान महेंद्र पाटील या फलंदाजाला दिलं जात आहे. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 3 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे रॉबी जोशी सुरभी 11 पडगे टीमने धावा बनवल्या होत्या, चांगल्या 16 धावा आल्या होत्या खरं तर पहिल्या षटकामध्ये. आणि त्या धावा येतील का हे पाहावं लागेल.
तर इथून पंचांना मी विनंती करतो की थर्ड अंपायर घेऊ नका. रिप्ले इथे मात्र थोडा टेक्निकल इश्यू आहे. त्यामुळे ऑन फील्ड जो निर्णय आहे तो मात्र तुम्हाला द्यावा लागेल. रट्टा मोर द विकेट गोलंदाज तयार. हो, यावेळी लॉफ्ट करायचा होता. बॅट्सविंग तितकाच चांगला मिसफिल्ड आणि इथून मात्र फुटवर्कचा वापर करत असताना फिल्डर आपल्याला पाहायला मिळते. सिंगल कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. क्या बात आहे. सुपर रनिंग बिटवीन द विकेट. राजेश काथार आणि महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे 2 धावा आणि 2 धाबीच्या मदतीनं धाव संख्या 2 ने पुढे जाईल. टोटल 5 धावा स्कोर कार्ड वरती. हा सामना आता तटीचा पाहायला मिळेल त्यामध्ये ती मात्र शंका नाहीये, कारण इथून संघर्षाची पराकाष्ठा करत असताना दोन्ही संघ आपण पाहत आहोत. सलामीचे 2 फलंदाज राजेश काथार आणि महेंद्र पाटील या दोन्ही फलंदाजांकडे क्षमता आहे मोठे पटके मारण्याची. आणि इथून मात्र कसा खेळ साकार करतील येणाऱ्या काही बॉलवरती पहिल्या षटकामध्ये हे पाहावं लागेल. ओव्हर द विकेट ना यावेळी देखील ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. कॅचची संधी. आउटफील्ड फास्ट बॉल निघून चाललाय सीमा रेषेच्या दिशेनं. 4 धाब्यांकरता हा महेंद्र पाटीलच्या बॅटमधून नवसंजीवनी देणारा हा चौकार. चार धाबीच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहतोय टोटल स्कोर कार्ड वरती लागले. महत्वपूर्ण चौकार लगवला. 9 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. जशास तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न महेंद्र पाटीलचा आपण पाहतोय. हो, यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका कमालीचा आहे. बॉल चाललाय सरळ सीमा पार. 6 धाब्यांकरता महेंद्र पाटीलच्या बॅटमधून षटकार. सहा धाबीच्या मदतीनं चांगली धाव संख्या उफाळली येते पॉवर सर्कलच्या ओव्हरमध्ये. खऱ्या अर्थाने महेंद्र पाटीलची इम्प्रेसिव्ह बॅटिंग आपण सध्याच्या घडीला एन्जॉय करत आहोत. रट्टा मोर द विकेट. टेकन. क्या बात है. सुपर कॅच. कॉट बिहाइंड द विकेट. इथे पाहायला मिळतोय फलंदाज महेंद्र पाटील. प्रीतम पाटीलचं अप्रतिम झेल. गोलंदाजाचं नाव सुरेश जोशी. गोलंदाजी ट्रॅकवरती दुसऱ्या षटकामध्ये दाखल झालेत. पहिल्या षटकामध्ये धाबा खर्च जास्त झाला. नितीन भोईर या गोलंदाजाच्या आपण पाहतो. दोन सुरेश जोशी कमबॅक करेल का या षटकामध्ये हे देखील पाहणं तेवढंच महत्वपूर्ण. 37 धाब्यांचं लक्ष आणि आता मैदानाच्या आतमध्ये येणारे 12 बॉल आणि 22 धाब्यांची आवश्यकता. 11.00 ची सरासरी आता मैदानाच्या आतमध्ये घाटायचे ते नेवाले पोटी प्लस टीमला. गोलंदाज तयार. दुसऱ्या षटकाला सुरुवात.
पहिलाच बॉल, क्या बात आहे, स्लॉग स्वीप, कडक हिट, चेंडू सीमा पार, 4 रन. येस, थँक्यू व्हेरी मच. असं म्हणतात ना, आयुष्यातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे आपली मेहनत, आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार तो आपला आत्मविश्वास आणि सेल्फ कॉन्फिडन्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता येणारे 11 बॉल आणि 18 धाब्यांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 18 धाब्यांची आवश्यकता आहे. धावसंख्या 4 ने पुढे चालले, 19 धावा स्कोर कार्डवरती. सुपर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे गौरी स्पोर्ट्स नेवाले टीम कडून. खरं तर त्याने पहिल्या इनिंग मध्ये रॉबी जोशी सुरभी 11 पडगे 40+ टीमने चांगल्या धावा बनवल्या होत्या, परंतु सेकंड सत्रामध्ये जशाच तसं प्रत्युत्तर टेट फॉर टॅट उत्तर दिलं जातंय मैदानाच्या आतमध्ये नेवाली 40+ टीम कडून. हो, यावेळी क्लीन बोल्ड, क्या बात आहे, सुपर बॉल, अगदी यॉर्कर पद्धतीचा, ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बुंद्यामध्ये, क्लीन बोल्ड. अजित काथारा नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सलाम मिळालेला राजेश काथारा बाद झाला. क्लीन बोल्ड केला गोलंदाज सुरेश जोशी या गोलंदाजाने. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, थोडंसं प्रेशर निर्माण केलं होतं सुरेश जोशीवरती, आणि आता प्रेशर रिलीज करणारा बॉल डिलिव्हर केला सुरेश जोशी या गोलंदाजाने. विकेट आले, म्हणजेच की खऱ्या अर्थाने सलामीची जोडी नेस्तनाबूत केले गोलंदाजी करणाऱ्या रॉबी जोशी सुरभी 11 पडगे 40+ टीमनं. नेक्स्ट बॉल, तिसरा बॉल इथून फेकला जाईल. प्रीतम पाटील विकेट कीपर आपल्याला पाहायला मिळतात फील्डची सजावट करत असताना. मॅच ऑन केला, थोडा जलद गतीने सामन्याला सुरुवात करायची. नेक्स्ट मॅच बाबांचे विपक्ष डेव्हिड सपाडा. हार्दिक पांड्याने टॉस जिंकला आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न स्वतः प्रीतम पाटील, विकेट कीपर बॉलच्या मागे, सिंगल कंप्लीट. थोडंसं फंबल, त्याचा फायदा दोन फलंदाज उचलतील. 2 धाबा मिळत आहेत. अगदी चित्याच्या चपलाईने 2 धाबा घेतल्या जातील खात्यामध्ये. 2 धाबीच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. टोटल 21, 21 धाबा स्कोर कार्डवरती. 21 झाल्यात स्कोर कार्डवरती. 37 धाब्यांचं लक्ष. आता उर्वरित बॉल 9 आणि 16 धाब्यांची आवश्यकता. 9 बॉल 16 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये सामना आता तरीचा पाहायला मिळतोय. दोन्ही टीमचा चांगला संघर्ष इथून आपण सध्याच्या घडीला पाहत आहोत. हो, यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ऑन द ग्राउंड, बॉल फिल्डर आहेत. 1 बाउन्स बॉल, 1 हँडेड अडवला जातोय. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून लहू आपल्याला पाहायला मिळतील. वाईडिश लॉंगॉन मध्ये सुंदर नेत्रदीपक क्षेत्ररक्षण, धाबा वाचवल्या जातील. 2 आणि 2 धाबीच्या मदतीनं धावसंख्या 23 या आकड्यावरती. 23. इथून मात्र संयमाने खेळ साकारावा लागेल दोन्ही फलंदाजांना, कारण सामना हाय व्होल्टेज बनलाय. अगदी रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धाबीच्या मदतीने धावसंख्या 23 या आकड्यावरती. ओव्हर द विकेट, ऑन साईडला मिड विकेट रिझर्व मध्ये फिल्डर तैनात. संयम दाखवायचा होता आणि तो संयम मात्र दाखवला नाही फलंदाजाने, आणि त्या कारणामुळे अजून एक धक्का बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट्स नेवाली 40+ टीमला.
संयम किती महत्वाचा असतो पहा क्रिकेटमध्ये. संयम, टेम्परामेंट हा अगदी मोठा शब्द आहे, कारण तो तुम्हाला नेहमी आयुष्यात यशाच्या दिशेने घेऊन जातो. कारण अशक्य असं काहीच नसतं. संयम ठेवावा लागेल. मित्रांनो, मनात आलं तर तुम्ही चाळणीतून देखील पाणी निघू शकता. फक्त तुम्हाला त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत तुम्हाला संयम ठेवावा लागतो. फलंदाजाने थोडा संयम ठेवला असता तर मॅचमध्ये अजूनही कमबॅक केला असता गौरी स्पोर्ट्स नेवाली टीमने, परंतु अजूनही मॅच संपली नाही. मॅच हाय व्होल्टेज आहे. येणारे बॉल शिल्लक असतील 7 आणि अजूनही 14 धाब्यांची आवश्यकता. 7 बॉल 14 म्हणजे 200च्या स्ट्राईक रेटनं धाबा करायच्यात बॅटिंग करणाऱ्या नेवाली 40+ टीमला. 7 बॉल्स 40 रन्स. 7 बॉल 14ची आवश्यकता. गोलंदाज तयार. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर सुरेश जोशी. हो, यावेळी देखील इन स्विंग. क्या बात आहे. लाईन टप्पा अचूक पाहायला मिळाला. सुरेश जोशीचं षटक संपलंय. 2 षटकाची अखेरीस धावसंख्या टोटल स्कोर कार्ड वरती गौरी स्पोर्ट्स नेवाली 40+ टीमने 3 बाद 23 धाबा बनवल्या. आता मैदानाच्या आतमध्ये समीकरण. येणारे 6 बॉल आणि 14 धाब्यांची आवश्यकता. तर येणारे 6 बॉल आणि 14 धाब्यांची आवश्यकता. नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. संतोष गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालेले आहेत. इथून कशा प्रकारे बॅटिंग राहील. स्ट्राईक वरती नौका खेळाडू. रट्टा मोर द विकेट हो. पहिलाच बॉल वैभव साठी आपण पाहतोय. अगदी ऑफसाईड ऑफस्टम पंचांनी या बॉलला लगेच दंडित केलं. 24 धावा स्कोर कार्ड वरती. येणारे 6 बॉल आणि अजूनही 13 धाब्यांची आवश्यकता. वैभवची क्षमता आहे. हार्ड हिटर म्हणून ओळखलं जातो हा वैभव. आता इथून मात्र त्याचा स्टान्स पहा किती सुंदर आहे. ज्या प्रकारे स्टान्स आहे तेवढे फटके देखील तितके चांगले पाहायला मिळतील का. ओ स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न प्रीतम पाटील यांच्या माध्यमातून चुकी होते. अगदी बॉलची कलेक्टिंग खराब राहिली आणि त्या कारणामुळे इथून मात्र आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सध्याच्या घडीला वैभव सेफ. डॉट बॉलची समाप्ती. येणारे 5 बॉल आणि अजूनही 13 धाबा करायच्या बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट्स नेवाली या टीमला. मैदानाच्या आतमध्ये कडबी झुंज देत असताना दोन्ही संघ आपण पाहत आहोत. नेक्स्ट बॉल संतोष. फुल टॉस बॉल वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र मिस फेल. असं म्हणतात ना, दुनिया में खिलाडियों की कमी नहीं है. गेम चेंजर बनो आणि गेम चेंजर बनणारा हा फटका फलंदाज वैभवच्या बॅटमधून चौकार. चार धावेच्या मदतीने या मॅच मध्ये कम्पॅक केलाय गौरी स्पोर्ट्स नेवाली 40+ टीमनं. धाव संख्या 28 या आकड्यावरती. येणारी 4 बॉल अजूनही 9 धाव्यांची आवश्यकता. चांगले मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आले. अगदी चांगला सामना. दोन्ही टीम सामना सोडायला तयार नाहीयेत. कधी कधी सामना पडके टीमच्या बाजूने आहे तर कधी कधी असं वाटतंय गौरी स्पोर्ट्स नेवाली 40+ टीम या मॅच मध्ये पूर्णपणे हवी आहे, परंतु आता मात्र मॅच समांतर आहे. 4 बॉल 9. सामना कोण जिंकेल येणारे 4 बॉल जरूर सांगून जातील. गोलंदाजी ट्रॅकवरती संतोष बोहीरचा पुढील बॉल. पहिला बॉल वाईड फेकला, त्यानंतर निर्धाव बॉलची सांगता. त्यानंतरचा मागील बॉल आपण पाहिला चौकाराला मिसफील्ड झाली लॉंग ऑफ मध्ये.
त्या कारणामुळे चुकीला माफी नसते. क्रिकेटमध्ये 4 धावा मिळाल्या. धावसंख्या 28 या आकड्यावर. 4 बॉल 9 धाबेची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहे. हो, यावेळी पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. लेडिंग एज लागली आहे. प्रीतम पाटील कोणतीही करणार इच्छुक आणि या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट प्रीतम पाटीलच्या खरं तर माध्यमातून अप्रतिम चेल. अजून एक धक्का गौरी स्पोर्ट्स नेवाली पोटी प्लस टीमला. महत्वपूर्ण विकेट वैभव बाद. तर येणारे 3 बॉल आणि 9 धाब्यांची आवश्यकता आहे. 3 बॉल आणि 9 धाब्यांची आवश्यकता. अगदी स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्नामध्ये वैभव बाद झाला आणि अगदी मीडियम पेसरला विकेट किपिंग क्लोज करणं सोपं नसतं आणि ते प्रीतम पाटील यांच्या माध्यमातून केले जात आहेत. हँड ग्लोव्ज मैदानाच्या आतमध्ये घालून अगदी जवळून किपिंग केले जाते. शेवटपर्यंत नजर होती बॉलवरती आणि त्या कारणामुळे आपण पाहिलं या मॅचमध्ये 2 इम्पॉर्टंट विकेट आणि 2 इम्पॉर्टंट झेल प्रीतम पाटील यांच्या माध्यमातून घेण्यात आले. नेक्स्ट बॉल. हो, यावेळी पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. कनेक्शन होत नाहीये. आता मात्र सामन्यापासून दूर बराच गेलाय. गौरी स्पोर्ट्स नेवाली पोटी प्लस हा संघाने या मॅच मध्ये कमबॅक करत असताना बॉबी जोशी सुरभी 11 पडगे पोटी प्लस या टीमला आपण पाहतोय. दमदार मॅच पाहायला मिळाली. उर्वरित अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत आणि 9 धाब्यांची आवश्यकता. एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये अजून ट्विस्ट निर्माण होईल. पण तो एखादा मोठा फटका मारणार कोण हे देखील मोठं प्रश्नचिन्ह. चांगली मॅच. 2 चेंडू 9 धाब्यांची आवश्यकता आहे. काय घडेल काय बिघडेल हे आपण येणाऱ्या ह्या बॉल मध्ये पाहणार आहोत. 2 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज. हो, लॉट करण्याचा प्रयत्न आहे. थ्रू द एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स 2 बाउन्स बॉल अडवला जातोय. सिंगल 2 धावा कंप्लीट. तिसरी धावेचा प्रयत्न आणि इथून मात्र 3 धावा कंप्लीट. आता मात्र षटकार हा मारावाच लागेल. षटकार खेचला तर मात्र सामना जिंकेल गौरी स्पोर्ट्स नेवाली पोटी प्लस टीम. एखादा निर्धाव बॉल किंवा चौकार जरी आला तर सामना जिंकेल रॉबी जोशी सुरभी 11 पडगे 40 प्लस प्लस हा संघ. अगदी मैदानाच्या आतमध्ये अथा 30चा आपण सामना पाहतोय आणि शेवटच्या बॉलवरती 1 बॉल आणि 6 धावेचं समीकरण असं मैदानाच्या आतमध्ये येऊन ठेपलंय. चांगली मॅच. अगदी विजेता विजेता इथून जो संघ जिंकेल तो मात्र एका बक्षिसाला पात्र होणार आहे आणि त्यासाठी चाललेला हा अट्टास दोन्ही टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 6 धाब्यांची आवश्यकता. चला स्पीडअप करायचंय. मॅच थांबवण्यावर रिदम तोडू नका प्लीज. आणि पॅनल्टी आपण पाहिले खरं तर पडगे टीमला 2 लागली होती. 2 धावेने पॅनलाइज केलं होतं. नाहीतर 8 धावा मात्र शेवटच्या बॉलवरती राहिल्या अशा. क्रिकेटमध्ये आपण पहा रूल्सचं तुम्ही जर पालन केलं नाही तर मात्र इथून मात्र शेवटच्या बरोबर षटकार आला तर मात्र पडगे टीमला ते सोसावं लागेल. अंतिम बॉल. अंतिम चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथून मात्र सामना जिंकलाय रॉबी जोशी सुरभी 11 पडगे टीमनं. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम गौरी स्पोर्ट्स नेवाली पोटी प्लस टीम. आपण देखील मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत अगदी कडवी झुंज दिली. घाम फोडला पडगे पोटी प्लस टीमला. तुमचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो आणि पुढील वाटचालीस तुम्हाला स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देत आहोत. येस, थँक्यू व्हेरी मच.
तर याच दरम्यान आपण पाहतोय आदरणीय नगरसेवक योगेश बोहीर यांकडून पडगे टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. लाईव्हच्या माध्यमातून त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करत आहोत. आणि या सामन्याचा सामनावीर तर या सामन्याचा सामनावीर सुरेश जोशी, ज्या खरं तर गोलंदाजाने 8 धावांमध्ये 2 विकेट मिळवल्या, तो सुरेश जोशी ठरतोय सामन्याचा सामनावीर. महेंद्र पाटील वलवली यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देणार आहोत. सुरेश जोशी आपण यायचे. तर धरणा गावचे आपण पाहतोय यश पाटील यांचा खरं तर अर्थाने आज वाढदिवस आणि त्याचा वाढदिवस आपण पाहतो. खरं तर त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतो. हॅपी बर्थडे यश. चला सुरेश जोशी आपण यायचे मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी. चला स्पीडअप करा. देवीचा पाडा टीम आता आपण लगेच क्षेत्रक्षेत्र सजून घ्या. बाबांची टीम आपण आपली सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. मागील सामना आपण पाहिला खरं तर पाऊण तास 45 मिनिटं त्या सामन्याला गेले. सामना आता जरूर झाला, पण तो वेळेला फार महत्व असतं मित्रांनो. टाइम इज मनी, टाइम इज इम्पॉर्टंट. चला जसं पहिलं सत्र चालू आहे तसं आपण पुन्हा एकदा प्रज्योत पाटील यांच्याकडे आपण बघणार आहोत. थँक्यू. सुरेश बोहीर खरं तर सुरेश जोशी माफ करा, यांना मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी ते दिली जाते. अगदी चांगला खेळ राहिला मैदानाच्या आतमध्ये. रॉबी जोशी सुरभी 11 पडगे टीमचा आणि सुरेश जोशी ठरतायत या सामन्याचा सामनावीर. साडो आपल्याला पाहायला मिळतील. चला त्वरित मॅच ऑन करा. टाइम देखील अलर्ट केलं जाईल, टाइमर ऑन केलं जाईल. पहिल्या 2 ओव्हरसाठी तुम्हाला 10 मिनिटांचा अवधी दिला जाईल. अन्यथा तिसऱ्या ओव्हरमध्ये तुम्हाला एक खेळाडू 30 रनच्या सर्कलमध्ये घ्यावा लागेल, कारण मागील मॅच बराचसा उशीर घेतला. सर्व काही खरं तर सर्वांगाई थांबत असते, परंतु वेळ कधी कोणासाठी थांबत नसते हे देखील लक्षात असू द्या. 40+ ची रात्र खरं तर आपण पाहतोय 12 संघ खेळ साकारताना पाहायला मिळतात. त्या स्पर्धेमध्ये मध्य रात्रीमध्ये दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. एका बाजूला खरं तर 52 40+ टीम, तर एका बाजूनं संघ आपल्याला पाहायला मिळेल घरच्या केलपट्टीवर खेळ साकारताना देवीचा पाडा 40+ संघ. टायमर ऑन करणार आहोत.